होणं काही इतिहास आहे का? बायको करणं काही क्रांती आहे का तुम्ही मिरवणूक काढायची तो बायको केली बाबा. मुलगा झाला मला, अख्ख्या पाहुण्यांना फोन, हॅलो मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? तुझी गिरणीत बुकाश नोंद करायची का? काही का अजून कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं का? तो काही एखादा गडबीड काबीज केला का? नालाय का? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होतात रंग बदलून. पण पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. पोरग तुला हाणताना टेटसला ठेव. 3 वाक्य ऐकान पुढे चला. लिंबाच्या झाडाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे. परत नीट ऐका, लिंबाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे. संसारातली सगळ्या गोष्टी दुःखाच्याच आहेत आणि परमार्थातल्या सगळ्या गोष्टी सुखाच्याच आहेत. आता पुन्हा ऐका, साखर शब्द कागदावर लिहा आणि कागद चाटा. साखर शब्द कागदावर लिहा आणि कागद चाटा. गोडी नाही मिळणार. परमार्थ हा तुम्हाला पटणार नाही, महारक्तात असावा लागतो. वा, एक कोणी उठायचं माळ घालायची, कोणी उठायचं गण लावायचा, बापाशी पेन नाही. आता एक काय झाले, खरेची मिली आई, मी झालोय वाल्या कुळी. आयुष्यभर माझे लोकांच्या शिव्या खाण्यातच गेले आणि माझा गुन्हा एकच, खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि गुन्हा एकच, फक्त खरं बोल. काय अरे खरंच बोल आणि खरं चालत नाही. परत मागण्यातून पुढे आणतो. ओवी क्लिअर करून घ्या, देव देवळात नाही, देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. आता आपण देवाजवळ आलोय. आपण सगळेजण देवाचं लेकरू नाही, आपण देवाचा अंश आहे. पटलं आपल्याला? पटलं. आता आपण देवाचा अंश आहे, पण आपण देव का नाही त्याचं उत्तर थोडं किचकट आहे. उत्तराला सुरुवात करतो आणि पुढे नेतो. उत्तर, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला नाव नाही. मान्य? अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. अध्याय नंबर 17, ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये त्यापाशी. आता साखळी लावून घ्या. तुम्हाला मला जन्माला आलो तेव्हा नाव नाही. फायनल झालं, फायनल झालं, फायनल झालं. आपण देवाचा अंश आहे, फायनल झालं. देव आपल्या हृदयात आहे, फायनल झालं. पांडुरंग आपला गेला बॉम्बाला, पांडुरंग आपला बाप आहे, रुक्मिणी आपली आई आहे, आपण तिचं लेकरू आहे. हे बाकीचं हे बायका पोरं मित्र मित्र ही सगळी भामटेची टोळी. याच्यात काय कोण कोण प्रेम करायला वेळ नाही, कोणाला वेळही नाही. काही लोक म्हणते आम्हाला लोक मानितात. तुझ्या मेंदूत पाणी झालं. लोक बापाला मानी ना, तुला काल मानते? लोकांना काय घेणं? 3 वाक्य सांगतो, मरेपर्यंत पाठ करा. इंदुरीकडचे वाक्य आहेत. तुम्ही गरीब आहात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही गरीब आहात तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही दारू पिऊन पडा, शत्रू नाही. मटका खेळा, शत्रू नाही. वाट लावा इस्टेटीची, तुम्हाला शत्रू नाही. चांगलं वागलं तरच शत्रू आहे. तुमचं काय मत आहे? तुम्ही माल काढा कचाकच दारू प्या, शत्रू नाही. जुगार माल घालून मोटरसायकल घ्या, शत्रू उठले. अख्खी जमीन विका, शत्रू नाही. गुंटा घ्या, शत्रू गावठी भाषे सांगा, हलकटाला शत्रू नसतात. दारू दळण विकून दारू पिणारी लोक आहेत. दळण विकून, दळायला गेला दळणच विकलं. बायको पिठलं करून बसली, आलाच नाही तरी त्याला लोक म्हणतात काल तुम्ही गावात दिसले नाही. इतकं मार्केट आहे काय? आता परत ऐका, तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? तुम्ही चांगले वागा तर शत्रू आहे. दुसरं वाक्य ऐका, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. 1 घरातले, 2 भावकीतले, 3 गावातले,
चार पाहुणे रावळे. आणि तिसरं वाक्य, जी लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. कधी ध्यानात ठेवायचं, त्याला 13वा अध्याय सांगतोय, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी, चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण निर्वी जगा माझी. जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. जन्माला आलेल्या जीवाला जी चिटकली, इथं झालं बरं का आपण सुरुवात, त्या जीवाला नाव नाहीये पण त्याला आपण चिटकली, तिचं नाव माया आहे. आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही, पांडुरंग सोडून आपलं कोणी नाही. तुमचं काय मत आहे बोला? तुम्ही काहीच बोला ना. हे बाकी मित्र सगळे लबाड. पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, बाकीची टोळी भामटी. तुमचं काय मत आहे? आता पुढे सांग का झोंबल तुम्हाला. आपल्या पोऱ्याचा आपला सुद्धा काही संबंध नाही. काय संबंध? त्याचा भांग वेगळा, आपला भांग वेगळा, त्याचं राहणं वेगळं, आपलं राहणं वेगळं, त्याचं हसणं वेगळं, त्याचं कर्म वेगळं, त्याचं संचित वेगळं, त्याचं प्रारब्ध वेगळं, त्याचं क्रियामान वेगळं, त्याचं येणं वेगळं आणि त्याचं जाणं वेगळं. काय संबंध आहे आपल्या मुलाचा ना आपला? काय आपल्या बायकोचा ना आपला संबंध आहे? काय आपल्या पोराचा ना आपला संबंध आहे? फक्त गुंतलोय आपण त्या म्हातारीचं नाव माया आणि तिनं हा तमाशा केलाय. आणि आई सगळे कशामुळे गेलं बोंबाला? मायेमुळे. कोणत्या बाईने नवऱ्यासाठी उडी टाकली? कोणत्या प्रियसीनं प्रियकरासाठी फाशी घेतली? कोणत्या मित्रानं पोराला पाण्यात बुडून वाचवलंय? कोणाला वेळ आहे? काही लोक म्हणते आम्हाला समाजाची सेवा करायची, फुकाट. कोणाला वेळ आहे? वेळ कोण नाही. कोणाला वेळ आहे? वेळ नाही काय नाही. त्याचं उत्तर आहे का? उत्तराचा करंट लागलाय तुम्हाला. हा सगळा तमाशा फक्त त्या म्हातारीचा आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बास फिट बसलं की आता लागला करंट तुम्हाला. माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोणी कोणाचा बाप नाही, भाऊ नाही, कोणाचा मानायचं काही काम नाही. तुम्हाला एक वाक्य सांगा, पांडुरंग आपला बाप, रुक्मिणी आपली आई, ज्ञानेश्वर महाराज आपला आई आणि तुकाराम महाराज आपला बाप. आता पुढे वाक्य झोंबल तुम्हाला. संतांची गरिबी सांगून कीर्तनकार श्रीमंत झाले. एवढा येड्याचा बाजार झालाय. मी पडतो फुटक्या तोंडाचा आणि मग माझे होते गोठाळे. मग मी आहेत लफडे निस्तरायला, जाय कोर्टात आणि ये घरी. नाही तर तुम्हाला सांगतो खुशाल महाराज एक वाक्य सांगतो, तळतळीनं बोलू नये. संतांइतकं ह्या जगात श्रीमंत कोणी झालाच नाही. अरे झालाय नाही होणारही नाही. आमची महाराज मंडळी डायरेक्ट मध्ये तुकारामाला खायला नव्हतं. तुकाराम महाराज राजे नव्हते, त्रैलोक्याचे राजे होते. आणि तुकाराम महाराजांची श्रीमंती तुम्हाला एका वाक्यात सांगा. अरे एका पंडितानं त्यांना ब्रह्म म्हणावं याच्यापेक्षा काय असावं? एका विद्वान पंडितानं एका वारकऱ्याला ब्रह्म म्हणावं आणि आपण तुकारामाला गरीब म्हणावं. तुमच्या डोक्यात घुसत आहे का? आजपासून संतांना गरिबी हा शब्द कधी लावायचा नाही. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभवाचे धनी. अरे ज्ञानोबा राजे नाहीत, ज्ञानियांचे राजे आहेत. तुकाराम महाराज जगद्गुरु आहेत पण निवृत्तीनाथ विश्वगुरु आहे. तुकाराम महाराज जगद्गुरु आहे पण निवृत्तीनाथ. आमची मंडळी तर डायरेक्ट येडेवानी म्हणते. त्या सुदाम्याचा इतका खेळ केला ह्या लोकांनी, त्याला कपडेच नव्हते म्हणजे सुदाम्याला. सुदाम्या त्याचे कपडे पोत गेली ही मंडळी. सुदाम्याला कपडे नव्हते. अरे त्याचा मित्र गोपाल कृष्ण होता आणि त्यांचे गुरु संदीपानी होते. मग कृष्णाने निदान सुदाम्याला पद संस्थेत तरी कामाला लावलं असतं का नाही? का भिकमागायला लावली असती? तुम्ही एकच वाक्य नीट ऐका.
सुदाम्या जोपर्यंत भगवान भेटत नाही तोपर्यंत आपण सगळे सुदामे आहेत. जेव्हा आपल्याला भगवंत भेटेल त्या दिवशी आपली नगरी सोन्याची होईल, ती नाही ही. आणि ही नगरी माझी माग सुद्धा लक्ष्मीला अनुग्रह घेतला, डोक्यावर हात ठेवला, मंत्र दिला आणि माझं शरीर सोन्याचं झालं. माझ्या नावाला यम कापायला लागला. नाम घेता माझे निवृत्तीनाथ भेटले, गहेनी प्रसादे निवृत्तीनाथ. आता उलट समजा, वशिष्ठ भेटले, रामाची नगरी सोन्याची झाली. संदीपानी भेटले, कृष्णाची नगरी सोन्याची झाली. तुकाराम महाराज भेटले, बहिणाबाईची नगरी सोन्याची झाली. तुकाराम महाराज भेटले, निळोबारायची नगरी सोन्याची झाली. निवृत्तीनाथ भेटले, ज्ञानोबाची नगरी सोन्याची झाली. जनार्दन स्वामी भेटले, एकनाथ महाराजांची नगरी सोन्याची झाली. आणि नामदेव महाराज भेटले, आपलं विसोबा खेचर भेटले, तर नामदेव महाराजांची नगरी सोन्याची झाली. याचं नाव सुदाम्या आहे. मग आता ते आपल्या म्हातारी आहे, त्या म्हातारीला आपल्याला मारलं पाहिजे तरच पुढे सरकायचं आहे. आणि त्या म्हातारीचं नाव बस फिट बसलं कीर्तन. आता माया नावाची म्हातारी मारायला आपण लगेच मारुतीला कीर्तनात आताच, पण ती म्हातारी कुठं राहती हेच माहित नाही. आता तिचं उत्तर आपल्याला 7व्या अध्यायात जावं लागेल. आणि 7वा अध्याय असं म्हणतो, पाहे पा शरीराची या, पाहे पा शरीराची या गावा. आपण सापडलो बरं का. आता आता कोण सापडायचे, गेलं बॉम्बाला. म्हातारी, म्हातारीचं नाव माया. माया नावाच्या म्हातारीचा पत्ता आपल्याला सापडला. काय, शरीर एक गाव आहे आणि त्या गावात माया नावाची म्हातारी आहे. सापडलं. हे काय, हे काय गाव आहे. याच्यात मन नावाचा पाटील आहे, मन नावाचा पाटील आहे. हृदय नावाची ग्रामपंचायत आहे, तिला 4 कप्पे हे तिथे सदस्य आहे. याच्यात हा गडी सरपंच आहे, हा उपसरपंच आहे. ऐकून ना ऐकलेवानी करतो. आणि ही बाकीची इथून वर 5 आणि इथून खाली 5 आहे. ही सदस्य बॉडी आहे. यांनी सही करायची, यांनी पळायचं. यावेळी सगळे सही करायची, यांनी पळायचं. याला पळायचं कसं, दुसऱ्या अध्यायातल्या वाव्या. स्पर्शाचे 2 गुण, मऊ आणि कठीण. रूपाचे 2 गुण, भ्यासूर आणि सुरेख. याचे 2 गुण, सुगंध आणि दुर्गंध. याचे 2 गुण, निंदा आणि स्तुती. ही सगळी ग्रामपंचायत बॉडी पळत असते. कशी पळते, 13वा अध्याय. हिरवा चारा बांबावे पशु. हिरवा चारा पाहिला का गाई जशी पळती तसे हे 10 पठ्ठे विषयाकडे पळतात. आणि माऊलीनं दुसऱ्या अध्यायात लिहून टाकलं, विषयाचे करी. विषया जर केलं, विषय जया ते ना कळती, सुख दुःख दोन्ही न पावती. आणि त्याला काही ठिकाणी उत्तर असं आहे, विषयाचे करी ध्यान, त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेविला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश, म्हणजे आत्मनाशशी. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्व विषय व्रते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व, दुःखे जाती झडून या. प्रसन्नते बुद्धीची, स्थिरता शीघ्र होत असे. आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून नेमिळे शांती, शांती विन कसे सुख. आणि यालाच नाट उत्तर देतोय, मी तो अनाथ अपराधी कर्महीनमते मंदमती तुझवे आठवले कधी वादी माय बाबा. अरे नाही ऐकले, गायले गीत धरले, सांडे नावडे पुराण बसले, थंत केली बहुत परनिंदा. करू नये तो केला व्यापार, व्हायला भार कुटुंबाचा. नाही केले तरी त्याचे भ्रमण पाळीला पिंड करी चालणार नाही. संत सेवा घडले, दान पूजा लोकड मूर्तीचे. असंख्य संख घडले, अन्याय बहुता धर्म पाहून कळत नाही बोलू आठवते. अरे आपापल्या घात करू शत्रू झालो मी दावेदारू. तू कृपेता सागरू उतरी पार तुका म्हणे. चला, म्हातारी येते, ती सापडली आपल्याला. त्या म्हातारीला नाही नवरा. खाजवा डोकं आता. पण तिला पोर आहे 16. 16 पोरांमध्ये तिला 10 पोर आहेत आणि 6 पुरी आहेत. ऐका पटापटा आता, 16च्या 16 ऐका, म्हणजे पुढे जायला. एक म्हातारीचा पहिला पोरगा आहे काम, आणि शरीरामध्ये सगळ्यात घातक, सगळ्यात घातक, बोला पटकन, काम. आणि पुन्हा त्याचं उत्तर, एक यादी. रावणाला वाटलं झालं काम, चंद्राला डाग लागला काम, विष्णूला डाग लागला काम, शंकराला डाग लागला काम, ब्रह्मदेवाला डाग लागला काम. कामाचे निघाळे ब्रह्मकन्याशी धरू पाय. काम काम. मग शंकराला एवढ्या बायका करायची गरज काय.
धडक मारिली शंकरा मारिली शंकरा धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा तिला ब्रह्माचा मातेरा तिला ब्रह्माचा मातेरा चंद्राची नारारा इंद्र चंद्राची नारारा इंद्र चंद्राची नारारा देवी नाविला देणे केवळ पंचानना केवळ पंचानना केवळ पंचानना मदाना केवळ पंचानना मदाना केवळ पंचानना केवळ पंचानना 16च्या 16 पोरं ऐकायचे एका मिनिटात आता एक काम. आणि आज सगळी माणसं कोणी संपवली? कोणी संपवली? परमार्थामध्ये सगळ्यात घातक तोच पठ्य आहे, काम. काम आणि काम संपत नाही तर भजन होत नाही. याच्यावर तुमचं मत काय? तुम्ही काहीच बोला आणि तुम्हाला पटलं नाही का? पहिला पठ्य आहे काम, दुसरा पठ्य आहे क्रोध. आणि पाया पडून सांगतो तुम्हाला, कीर्तनात बसलेल्या माणसाला राग आखळा. खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही, मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस, तू बघशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गाडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 2 मिनिटाचा राग आयुष्य संपू शकतो आणि 2 मिनिटाचा राग माणसाला देव बनू शकतो. देव. आणि हे दोघं जण इतके वाईट आहेत महाराज, यांच्यावर भाषण करून आणि व्याख्यानं करून जमणार नाही. यांना आकळावं लागेल. अगरबत्तीचा चटका बसला तर माणसं अगरबत्ती टाकून देतात. कालवण भाजी पाणी गरम असेल तर माणसं, चहा गरम असेल तर माणसं फुकून देतात. महाराज, जिवंत माणूस तोडला जातो. एखाद्याच्या डोक्यात दगड घातला जातो, तो माणूस दगडाने मारला जातो आणि मेल्यानंतर ते प्रेत ठेचलं जात. मुंडकं आवळून माणूस मारला जातो, फाशी घेत मारला जातो. आणि हे दोघंच करू शकतात, काम आणि क्रोध. महाराज, मुंडकं पिरगाळून माणूस मारला जातो, जाळून मारला जातो, मुंडकं दाबून मारला जातो. ओव्या सांगू तुम्हाला, पाणी नाही पण बुडवतोय, अग्नी नाही पण जाळतोय, दोरे नाही पण बांधतोय, शस्त्र नाही पण कापतोय. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, दोरे विण बांधिती, शिखले विण रोविती, पाशके विण गोविती. काय ओव्या. आणि राग आकळा. आणि आजकाल प्रत्येकाला माणसं पिकलीत. महाराज, सीताफळ पाहिलं ना तुम्ही? सीताफळ नुसतं दाबलं ना त्याच्यात घुसत आहे. तशी माणसं आता नुसती पिकली. आता एखाद्या जण म्हणलं टाळ नीट वाजव, हा पहा टाळ, तुम्ही संपला विषय. मी पुन्हा देवळाकडे दिसलो ना, माझ्या बापात सुद्धा नाही. दिंडीत एखाद्यानं म्हणलं ना ही चाल, नंतर म्हण दिंडीच दुसरी. डायरेक्ट सेपरेट टेम्पो, सेपरेट भोंग, चला निघाली दिंडी. थोडं माणसाला खटाकलं का माणसानं वेगळा फड काढलाच. मग ही बिगर माळकरी माणसं दिंड्यांमध्ये वाढल्यामुळे दिंड्या फुटल्या. महाराज, बिगर माळकरी माणूस दिंडीत आला का तो दिंडीचा बोंग्या करणारच. ही बिगर माळकरी जी माणसं आहे ना महाराज, ही किती जरी धार्मिक झाली, मोसमला काम दाखवणार नाही. त्यांनी पार कोणीकडे गण लावू द्या, काही होऊ द्या, ते रसा पाहिल्यावर जी बाहेर काढणारच. असं चालत नाही. महाराजांनी एक प्रमाण लिहिलंय तुकोबरायाने. गावातली खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि यात्रा आली, खंडोबाच नाही. मग गावात एकानं डोकं लावलं, कुत्र्याला सजवा. कुत्रा ब्युटी पार्लरला नेला, त्याच्या मिश्या काळ्या काढ्या, त्याला रथात बसवलं आणि डीजे लावून खंडोबा मिरवायला निघाला. आणि कुत्र्याने रथातून खाली डोकून पाहिलं, 2-3 भाऊबंद दिसले. तो म्हणला आपली टोळी खाली ना आपण वर, उडी टाकून दिली.
महाराजांची भाषा आहे श्वान शिबकी बैसविले त्याचे भुंकणे राय. वा वा. काय महाराजांची भाषा? महाराज म्हणले कुत्र्याला रथात बसवलं पण त्यानं उडीच टाकून दिली का? श्वान शिबकी बैसविले त्यांचे भुकणे राहीन. वा वा, महाराजांची भाषा आहे ती. हो, पुन्हा त्याला एक अभंग इतका सुंदर आहे. गाढवाला फेऱ्यान लवली लावलं, सेंट मिंट मारला आणि गुलाबजामुनचं ताट दिलं त्याला, काजू बदाम पिस्ते बिस्ते, आणि सांगितलं वळवळ करायची नाही, निवांत खायचं. गाढवानं एका लातात सगळं ताटाळून दिलं. महाराजांनी अभंग लिहिला, मुक्त फरहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली. वा वा. मग गाढवाला गुलाबजामू ताटात दिले ते खाऊ शकत नाही, आणि डुकराला तुम्ही ब्युटी पार्लरला न्या, कोणताही सेंट मारा, मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली, वेद परायण बधिरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. काय अभंग आहे? कधी गेलं उचका? आपण काल उचकतोय आपला ना अभंगांचा आता जवळजवळ सबंध राहिलंच नाही. आता हे बिचारे लहाने पोर आहेत. हा पट्टा आहे ना महाराज, हा मलंग गडाचा पट्टा आहे, हा वारकरी संप्रदायाच्या मूळ पीठाचा पट्टा आहे. कारण वारकरी संप्रदायाचं मूळ पीठ काय? आदिनाथ गुरु, मच्छिंद्रतयाचा. मग हा पट्टा कोणाचा आहे? मच्छिंद्रनाथाचा आहे. म्हणजे वारकरी संप्रदायाचं मूळच या भागात आहे. आणि त्याच्यामुळे एवढी लहान नाही तर आता हे संस्था काढणारे शिक्षक आहेत ना, यांनी नुसती पोरं गोळा केलेत. यांना 12